नमस्कार. अथर्व कार एक्सेसरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्या दुकानात आलेली आहे MG विंडसर EV इलेक्ट्रिक गाडी. तिला आपल्याला बसवायचे आहेत प्रोजेक्टर हेडलाईट. आपण तिला बसवणार आहोत जेनॉम सिग्नेचर एडिशनचे प्रोजेक्टर लेन्स. नुसता जेनॉम नाही तर जेनॉम सिग्नेचर एडिशन. या लाईटची वैशिष्ट्य असे आहे की तुम्ही कुठे पण जा, म्हणजे लॉंग ड्रायव्हिंगला, घाटामध्ये, धुक्यामध्ये, पावसामध्ये तुम्हाला नेहमी पॉवरफुल आणि क्लिअर विजन मिळणार. लाईटचा तुम्हाला कधीच इश्यू येणार नाही. बाकी लाईटची सगळी डिटेल्स, लाईटचा थ्रो, रिझल्ट सगळं पुढे दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये. पूर्ण व्हिडिओ बघा, कुठेही व्हिडिओ स्किप करू नका. आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा, सगळ्यांपर्यंत व्हिडिओ पोचवा. चला जाऊया, काम कसं चाललंय बघूया दुकानात. बाकी सगळं तिथेच बघू. तर नमस्कार मित्रांनो, जसं की तुम्ही आता फिटमेंटचे सगळे शॉर्ट्स बघितले असाल, कसे आपले जेनॉमचे प्रोजेक्टर काढून ते फिक्स केले जातात ते बघितलं असाल. तर आता आपण ह्या MG विंडसर EVला जेनॉम सिग्नेचर एडिशनचे प्रोजेक्टर लेन्स बसवले आहेत. यामध्ये तुम्हाला जेन्युइन 180 वॅटचे प्रोजेक्टर लेन्स मिळतात. हे प्रोजेक्टर 3 इंची ब्ल्यू HD प्रोजेक्टर लेन्स आहेत. या लाईटमध्ये तुम्हाला पॉवरफुल विजन मिळणार, कारण म्हणजे तुम्ही कुठेही पावसामध्ये, धुक्यामध्ये, घाटामध्ये, लॉंग ड्रायव्हिंगला कुठेही गेलात तरी तुम्हाला लाईटचा कधीच इश्यू येणार नाही. या लाईटमध्ये तुम्हाला नेहमीच पॉवरफुल आणि क्लिअर विजन मिळणार. रिझल्ट तर तुमच्या डोळ्यासमोर आहेच. बघा अप्पर डिप्परचा थ्रो कसा आहे, एकदम पॉवरफुल, एकदम लेझर थ्रो. आता तुम्ही म्हणाल की गाडी इलेक्ट्रिक आहे तर त्याचा इफेक्ट तिच्या बॅटरीवरती किंवा रेंजवरती पडेल, तर मित्रांनो अजिबात नाही. जरी जेनॉम सिग्नेचर एडिशनचे लाईट पॉवरफुल असले तरी त्याचा इफेक्ट बॅटरीवरती किंवा तिच्या रेंजवरती अजिबात पडणार नाही. म्हणूनच जेनॉम सिग्नेचर एडिशन हा वन ऑफ दी बेस्ट अँड टॉप लाईट ब्रँडमध्ये येतो. आपणसुद्धा म्हणजेच अथर्व कार एक्सेसरीज या कंपनीचे ऑथराइज्ड सेलर आहोत. तर मित्रांनो वाट कसली बघता, या लवकरात लवकर अथर्व कार एक्सेसरीजला भेट द्या. ॲड्रेस तर तुम्हाला माहितीच आहे, अथर्व कार एक्सेसरीज, शिवाजीनगर बसस्टॉपच्या समोर, रत्नागिरी. तर आता मित्रांनो, आता आपला आजचा ब्लॉग इथेच एंड करूया आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.